नमस्कार. माझं नाव घुमरे चंद्रसेन रामकिसन. ज्ञानदीप विद्यासंकुलाच्या वतीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. एज्युकेशन इयर 2020-21 we are learn to hear economic subject, right? हे थोडंसं नवीन आणि शैक्षणिक वर्षाची थोडीशी आपण लवकर सुरुवात तर करत आहोतच. At the moment we little bit trying to understand, I say here, what is economics, right? Before go to the topic जायच्या अगोदर आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत. आय से टू द वेलकम अगेन. माय नेम इज घुमरे चंद्रसेन आणि तो जो तुम्हाला सब्जेक्ट जो शिकवणार आहे, राईट, दॅट नेम ऑफ सब्जेक्ट इज इकॉनॉमिक्स, राईट. एनीबडी नो अबाउट इकॉनॉमिक्स? तुम्हाला सर डायरेक्ट सब्जेक्टला सुरुवात करताय. ज्ञानदीप बद्दल थोडंसं सांगा. ज्ञानदीप इथं आल्यानंतर आपल्याला कळेलच ते. आय नो दॅट की दुसऱ्या स्ट्रीम पेक्षा म्हणजे तुम्ही जर सायन्सला गेलात तर तुम्हाला सायन्सचे सब्जेक्ट असतात, बरोबर आहे. आर्ट्सला गेला तर लिटरेचर सारखे सब्जेक्ट असतात. बट कॉमर्स क्वाइट न्यू, थोडंसं नवीन असतं. आपल्या या अकॅडमिक इयरमध्ये यू हॅव अ 6 सब्जेक्ट फॉर स्टडी. हाऊ मेनी? 6 सब्जेक्ट यू हॅव टू स्टडी हियर. 6 सब्जेक्ट इथे तुम्ही स्टडी करणार आहात. क्लियर? सो लेट्स स्टार्ट म्हणण्यापेक्षा वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज द रोल ऑफ दॅट ऑल सब्जेक्ट. क्लियर? त्याचा थोडक्यात आपण रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न करूया की काय आहेत ते सब्जेक्ट. इंग्लिश सब्जेक्ट माहिती आहे तुम्हाला, ए लिटल बिट फॅमिलियर अबाउट इंग्लिश 1 सब्जेक्ट इन 10 पर्यंत होतात तुम्ही, राईट. देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो ICT म्हणून सब्जेक्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे थोडासा. आता हे 4 जे आहेत, आता रिमेनिंग 4 सब्जेक्ट. अकाउंटन्सी, इट इज दॅट इज कॉल्ड क्रेडिट डेबिट. मराठीमध्ये आपण म्हणतो जमा आणि खर्च. पैसे आले कसे आणि पैसे गेले कसे हे सांगणारं एक ताळेबंद ज्याला आपण म्हणतो, त्याला 1 टाइप ऑफ अकाउंट, दॅट इज यू हॅव स्टडी इन अकाउंट सब्जेक्ट. देन organization of commerce and management. When any business, any industry is running, then there is one management, right? So how and which types of management in that subject you have learned in OCM. Then one more subject for you have studied, that is the secretarial practices. तो सुद्धा तुम्हाला सब्जेक्ट स्टडीसाठी आहे. As a one secretary when appointed by in company, then what is the role of that secretary? आपण तो तिथे पाहणार आहोत. आणि आता राहिला तो आपला सब्जेक्ट शेवटी म्हणूनच घेतला, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स बद्दल तुम्ही काय ऐकून आहात? माहिती आहे काही? आय नो दॅट पहिलंच लेक्चर आहे आणि तुम्ही म्हणाल की सर आम्हाला माहित नाही. असं नाही होणार. यू आर ऑलरेडी हॅव लर्न. सब्जेक्ट माहित नाही असं नाहीये, तुम्ही थोडंसं लर्न केलेलं आहे. क्लियर? वी हॅव लिटल बिट फॅमिलियर विथ अ सब्जेक्ट. खूप नाही पण थोडंसं आठवतंय जरा. आपण 10th मध्ये 9th मध्ये या सब्जेक्ट बद्दल थोडंसं रिवाइज केलेलं आहे. आय थिंक सांगता येईल काय आपल्याला? 10th स्टँडर्ड. ओके.
Yes, anybody can tell me please. ओके, 10च्या अगोदर आपल्याला 9th मध्ये सुद्धा झालेलं सब्जेक्ट आहे. क्लिअर. फर्स्ट ऑफ ऑल मी वेलकम झालंय आपलं. माय नेम इज हे नवीन नाही. क्वालिफिकेशन इज शोइंग इज हिअर. ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव एक्सेट्रा. दॅट इज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. आता आपण जस्ट रिव्ह्यू घेऊया इथं. राईट. 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही काय लर्न केलात की इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स काय आहे की देअर यू आर लर्न डेली फूड, बाइंग टू seats of uniform. There is a shows the expenditure, estimated expenditure. Here is one, give the one chart or table, right? And there is a give the expenses of one family. Assume that here. म्हणजे हा सब्जेक्ट नवीन आहे का? मला एवढं सांगायचं आहे, हा सब्जेक्ट नवीन आहे का? अजिबात नाही. तो ओल्डच आहे. ट्रेड की when activities run into the two nations, right? Clear. Minimum two and more than two nations comes together and deal with each other. but जब दो से ज्यादा नेशन टुगेदर आते हैं तो वो एक दूसरे से क्या करते हैं? डीलिंग करते हैं गुड्स की. तो वो डीलिंग हमने लर्न की है. सो दैट इज नॉट न्यू. म्हणजे हा सब्जेक्ट नवीन आहे का तुम्हाला? नाही. अजून एक बघूया, अर्बनायझेशन, पीपल्स मायग्रेशन. राईट. पीपल्स मायग्रेट फ्रॉम रुरल टू अर्बन. नाउडेज इज कोरोना देअर, सो मेनी पीपल्स आर मायग्रेट फ्रॉम नॉट अर्बन टू रुरल, अर्बन टू नाव इज रुरल. आता लोक शहराकडनं खेड्यांकडे, विलेजेसकडे जातात, पण तो प्रॉब्लेम असल्यामुळे जात आहे. म्हणजे हा सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे थोडासा. हे तुम्ही 10th मध्ये बघितले. अजून एक आहे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. म्हणजे मला क्लिअर इथे एकच करायचंय की आपल्याला हे नवीन नाहीये. ऑल अबाउट दॅट सब्जेक्ट यू आर द फॅमिलियर. या सगळ्या सब्जेक्ट बरोबर तुम्ही थोडंसं फॅमिलियर आहात. क्लिअर. किंवा टुरिझम असेल. राईट. पिक्चर बघताय समोर मी ठेवलेली आहे स्लाइड वरती. राईट. राईट मीन्स दॅट सब्जेक्ट यू हॅव लिटल बिट फॅमिलियर. हे झालं 9th. 10th मध्ये पण तुम्हाला इकॉनॉमिक्स होतं. इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन्स. कशा टाईपची इकॉनॉमी आपली? येस, मिक्स इकॉनॉमी. देर इज अ मिक्सचर ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अँड सोशलिस्ट इकॉनॉमी. Right. And under economy there are the 3 sectors. Yes, anybody can tell me please? Primary, secondary and tertiary. Primary called agriculture, secondary called industry, and tertiary, yes, that is the service sector. Right. So you are all again familiar with that subject. Tourism, transport and communication. Right. म्हणजे याच्यावरती सुद्धा आपला फोकस आहे. मला एवढं सांगायचं याच्यामध्ये. क्लिअर. सो आता हे जर माहिती आहे तर मग इकॉनॉमिक्स बद्दल काय सांगता येईल आपल्याला? मग काय बोलाल? व्हॉट इज अबाउट इकॉनॉमिक्स? येस. जे सब्जेक्ट नवीन आहे का आता आपल्याला? हा सब्जेक्ट आपल्याला अजिबात नवीन नाहीये. यू ऑल आर विथ फॅमिलियर विथ सब्जेक्ट. येस, बोललं पाहिजे आपण. नाहीये. मग इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा स्टडी केला जातो? विच सब्जेक्ट स्टडीड अंडर इन इकॉनॉमिक्स? कशाचा स्टडी करतो आपण? सोसायटीचा करतो. येस.
की आपण बघतो की बाबा आपल्याला काही एखाद्या आजार आहो आपण की तर मग त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी जातो, बरोबर. आणि मग आपल्याला बरं वाटायला लागतं, आफ्टर चेकअप गिव्ह द मेडिसिन्स अँड ऑल, बरोबर आहे ना. म्हणजे समजा हार्टचा प्रॉब्लेम होता, आपण हार्ट सर्जनकडे जातो. दाताचा प्रॉब्लेम होता डेंटिस्टकडे जातो. लिसन व्हॉट आय टोल्ड यू हिअर. म्हणजे आपल्या बॉडीसाठी वेगवेगळे डॉक्टर्स आहेत. येस, मला तेच सांगायचं आहे की इकॉनॉमिक्स हा सोशल सायन्सचा सब्जेक्ट आहे, राईट. अँड हिअर ऑल्सो स्टडी अबाउट सोसायटी. इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट जरी असला तर त्याच्यावरती खूप सारे डिबेट झाले की पहिल्यांदा कोण आला इकॉनॉमिक्स घेऊन, कुणी त्याच्यामध्ये स्टडी केली. देर इज अ नंबर ऑफ डिबेट इन द सब्जेक्ट, राईट. अँड देन दॅट कम टू द लर्न. टुडे जो इकॉनॉमिक्स आपल्या समोर आलाय तो एका दिवसात नाही आला, त्याची खूप मोठी जर्नी आहे इकॉनॉमिक्सची, राईट. की एक इंडियाचा पर्सन होता इन 10th सेंचुरी, आर्य चाणक्य. नाव आठवतंय जरासं? की त्याच्या किंगला तो गायडन्स करायचा की हाऊ टू हँडल स्टेट, क्लिअर. किंवा त्याला एक बुकचं नाव पण आहे सुद्धा की कौटिल्याचे अर्थशास्त्र. ॲट द मोमेंट दॅट सब्जेक्ट इज नॉट सेपरेट बट वन किंग, एक राजानं कसं स्टेटचे फंक्शन्स केले पाहिजेत, हाऊ टू अर्न रेव्हेन्यू, त्यानं रेव्हेन्यू कसा मिळवला पाहिजे आणि कसा एक्सपेंडिचर केला पाहिजे, याच्यावरती त्याने सांगायचं वर्क केलं इन 10th सेंचुरीमध्ये. अर्थशास्त्र असं त्या सब्जेक्टला तेव्हा म्हटलं जायचं. म्हणजे आर्य चाणक्याचा रोल आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये येस नक्कीच महत्त्वपूर्ण आहे की ॲज अ स्टडीड इन इकॉनॉमिक्स इज देअर. पण तोपर्यंत पण इकॉनॉमिक्सची काही ब्रँच अशी काही डेव्हलप वगैरे झाली नव्हती. लिंक दिली आहे जस्ट की आपल्याला बघता येईल पुन्हा. नंतर जो की मध्ये मग 10th सेंचुरी टू 16th सेंचुरी मध्ये काही स्टडी नाही झाला फारसा. येस, देअर आर द स्टडी की राजाज महाराजा स्टडीड इन इकॉनॉमिक्स, बट no one are the give the separate status to subject of economics. And finally in the 16th century one of the great economists, that is name of economist is Adam Smith. काय नाव होतं त्याचं? ॲडम स्मिथ हा युरोपियन इकॉनॉमिस्ट होता आणि तो 1776 मध्ये आला. त्यानं जे बुक्स लिहिलं वेल्थ ऑफ नेशन, आणि त्यानं सांगितलं की बाबा वेअर आर स्टडी इन प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, कन्झम्पशन अँड अलोकेशन. लिसन अगेन केअरफुली. प्रोडक्शन, distribution, allocation and consumption, where are studied in together, that is called economics. म्हणाल काय सर हे? प्रोडक्शन म्हणजे ज्या गुड्सचं प्रोडक्शन केलं जातं, गुड्स. सर्व्हिसेस त्यावेळेस एवढ्या पॉप्युलर नव्हत्या, सर्व्हिसेसला एवढं स्टेटस नव्हतं. सर्व्हिसेस काय प्रोड्यूस करत नाही असं मत असावं कदाचित त्याचं. म्हणजे प्रोडक्शन म्हणजे कोणतं की प्रोडक्शन अबाउट कम्स टू द लँड लेबर थ्रू, दॅट इज प्रोडक्शन. प्रोड्यूस गुड्स काय म्हणतो आपण त्याला? डिस्ट्रीब्युशन. येस, दॅट इज द डिस्ट्रीब्यूट बट नॉट अ फ्री ऑफ कॉस्ट, पे द सम मनी. एक सायकल आहे ना की आपण वन पर्सन एक्सपेंडिचर अदर पर्सन इन्कम. डिस्ट्रीब्युशन. allocation, properly allocate resources, आणि finally consumption. Clear? Just I told you what is that. म्हणजे या सगळ्या चेनचा स्टडी करणं म्हणजेच काय? कोणत्या? दॅट इज प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, allocation and consumption.
हा सगळ्याचा स्टडी म्हणजे इकॉनॉमिक्स असं कुणाला म्हणायचं होतं? ॲडम स्मिथला म्हणायचं होतं. फर्स्ट टाइम इन वर्ल्ड येस ॲक्सेप्टेड ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स. नंतर एक इकॉनॉमिस्ट येऊन गेले, त्यांचं नाव होतं लायोनील रॉबिन्स. पण ती डेफिनेशन सगळ्यांना ॲक्सेप्टेड झाली असं नाही. तुम्हाला का सर? नंतर जे इकॉनॉमिस्ट येऊन गेले त्यांचं होतं इकॉनॉमीची डेफिनेशन म्हणजे इकॉनॉमिक सब्जेक्ट सेपरेट झाला. बट डेफिनेशन देअर इज अ मेनी प्रॉब्लेम. म्हणजे डेफिनेशनच्या संदर्भात अजूनही खूप सारे प्रॉब्लेम्स होते आणि म्हणून इकॉनॉमिक्सची एक युनिव्हर्सल डेफिनेशन पाहिजे होती. ती घेऊन आले, त्यांचं नाव तर लायोनील रॉबिन्स. क्लिअर? ते टेक्स्ट पाठवलेले तुम्हाला PDF मध्ये, त्याच्यामध्ये तुमचं पिक्चर आहे. त्यावेळेस आपण बघूया आपण डीपमध्ये त्यावेळेस. आता हा काय टॉपिक नाही, आपण फक्त इंट्रोडक्शन करतो इकॉनॉमिक सब्जेक्ट काय आहे त्याचं. राईट. 1932 an essay on nature and significance of economic science. आणि त्यांनी जे इकॉनॉमिक्सची डेफिनेशन सांगितली ना ती खूप महत्त्वाची आहे. कोणती डेफिनेशन सांगितली? की इकॉनॉमिक्स इज द सायन्स, की इकॉनॉमिक्स हे सायन्स आहे विच स्टडीज ह्युमन बिहेवियर्स ॲज रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्केअर मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. इकॉनॉमिक्स काय? पहिली गोष्ट आहे सायन्स आहे. तुम्हाला सायन्स का म्हणायचं? येस, सायन्स मधला आपल्याला कॉमन फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, H+O2 = H2O. बरोबर आहे. मला सांगा एवढ्या वर्षात हा फॉर्म्युला चेंज झाला का? झाला का नाही? म्हणजे हे एक सायन्स आहे. बरोबर आहे. ओके. आता इकॉनॉमिक्स सुद्धा सायन्स. तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सायन्स सारखं काय? 1 रुपीज ॲडिशन 1 रुपीज 2 रुपीजच झाले ना. 2 रुपीज ॲडिशन 3 रुपीज 5 रुपीजच होणार ना. 5 रुपीज ॲडिशन 5 रुपीज 10 रुपीज होणार का? असं होणार आहे 11 होणार. म्हणजे आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? जसे सायन्सचे रूल काही युनिव्हर्सल आहेत तसे इकॉनॉमिक्सचे सुद्धा काही रूल हे युनिव्हर्सल आहेत. म्हणून त्याला काय म्हटलंय? येस, ॲब्सोल्युटली, दॅट इज कॉल्ड सायन्स. आता पुढचं महत्वाचं आहे की आता ही डेफिनेशन थोडीशी डिफिकल्ट आहे. आता लिसन केअरफुली व्हॉट आय टोल्ड यू. वेअर आर द इन वर्ल्ड देअर आर द रिसोर्सेस इज लिमिटेड. जगामध्ये रिसोर्सेस खूप लिमिटेड आहे पण आपल्या वॉन्ट्स कशा आहेत? अनलिमिटेड आहे. आय एम राईट? आवर रिसोर्सेस इज लिमिटेड but wants is unlimited, right? When that limited resources used to our unlimited wants, listen carefully, limited resources used to our unlimited wants, then or at the situation what you behave, that behave studied in economics, असं लायोनील रॉबिन्सला म्हणायचं होतं. आणि पहिल्यांदा ती डेफिनेशन ॲक्सेप्ट केली गेली. अजून रिपीट करतो एकदा की तुमच्याकडे असणारे रिसोर्स लिमिटेड आहेत. तुम्हाला कसे? आपलं लाईफ कसं लिमिटेड आहे. तुम्हाला सर 100 इयर आहे, आय नो दॅट. पण 100 इयर असलं तरी तुम्हाला या पूर्ण लाईफमध्ये एकदाच काहीतरी होता येतं. एक तर तुम्ही बेस्ट इंजिनियर बनू शकता, एक चार्टर्ड अकाउंटंट बनू शकता, एक डॉक्टर बनू शकता, एक ॲक्टर बनू शकता, म्युझिशियन बनू शकता, सिंगर बनू शकता. पण एकदा वन यू कॅन बी आउट ऑफ दॅट. एक काहीतरी तुम्हाला होता येईल. तुम्हाला हे सगळंच ॲट ए टाईम होता येईल. तुम्ही सकाळी चार्टर्ड अकाउंटंट होतात, नंतर म्युझिशियन झालात, क्रिकेट प्लेयर झालात, संध्याकाळी परत डायरेक्टर झालात आणि रात्री झोपताना परत अजून डॉक्टर झालात, सल्ले देत बसलात सगळ्यांना. इज इट पॉसिबल? नाही. म्हणजे काय? आपण एक रिसोर्स आहे ना, आपण सुद्धा लिमिटेड आहेत. पण आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की नाही आपण काहीतरी व्हायचं, म्हणजे बरंच काय काय व्हायचं. म्हणजे आपल्या विश कशा आहेत? अनलिमिटेड आहेत. मला खूप सारं सगळ्यांनाच पाहिजे असतं. एव्हरीवन वॉन्ट मोर. प्रत्येकानं खूप सारं पाहिजे असतं पण ते मिळतं का? नाही, कारण की रिसोर्सेस खूप लिमिटेड आहे. पण तरी सुद्धा आपण काय करतो? दॅट लिमिटेड रिसोर्सेस
यूज टू आवर अनलिमिटेड वॉन्ट्स. जे ते रिसोर्सेस आहेत ना, आपण त्या अनलिमिटेड वॉन्टला मॅनेज करायसाठी यूज करतो. मला सांगा 10,000 वाली फॅमिली पण सर्वाइव्ह करते आणि 1,00,000 रुपीज पण वाली पण करते, बरोबर आहे ना. आय नो दॅट बोथ फॅमिलीज, व्हॉट वी से दॅट क्वेश्चन्स इज डिफरंट. प्रत्येकाचे फॅमिली प्रॉब्लेम्स वेगळे आहेत ना. म्हणजे की इन्कम 10,000 असताना सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या ॲडजस्टमेंट करून राहायचं आहे. पण 1,00,000 रुपये असेल तर ती फॅमिलीला एवढे क्वेश्चन्स नाही आहेत. पण तो 10,000 वाला पण ॲडजस्ट करतो राहतो की नाही, सर्वाइव्ह करतो, राईट. येस, आय एम टेलिंग इज दॅट वेन आवर, म्हणजे असं पण नाही की 1,00,000 रुपीज वाला आहे त्याचे क्वेश्चन संपलेले आहेत, नाहीये. एखादा रिच पर्सन झालाय आणि त्याला परत मनी नाही असं कोणी म्हणत नाहीये ना. दॅट पर्सन ऑल्सो वॉन्ट मनी. म्हणजे कितीही रिच झालो तरी आपली विश या असतातच. हेच रॉबिन्सनला सांगायचं होतं त्याच्या डेफिनेशन मध्ये की वेदर युअर रिसोर्सेस इज लिमिटेड, व्हॉट आय टेल यू हिअर, यू हॅव टू मॅनेज दॅट रिसोर्स. आपण रिसोर्सला काय करतो, अनलिमिटेड रिसोर्सला कसं जास्तीत जास्त युटिलाइज करता येईल हे स्टडी करणारं एक इकॉनॉमिक्स, म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं, दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स, असं त्यानं त्याच्या थिअरीमध्ये सांगायचं काम केलं होतं लायोनेल रॉबिन्सनं. क्लिअर. सो बट आता ही झाली वन थिअरी. आता मी थोडं फास्ट चालू खरं तर हे एका एवढ्या स्मॉल टाईममध्ये सांगता येत नाही. पण हे रिसोर्सेस 1929ला ती डेफिनेशन होती स्केअर सिटीची, ती फेल गेली. कारण की रिसोर्सेस स्केअर आज आहेत का, आज नाही आहेत. आज कोरोनासारखी सिच्युएशन, आपण सगळे घरामध्ये आहेत, बरोबर आहे का नाही. म्हणजे आज इंडिया किंवा वर्ल्ड परत ग्रेट डिप्रेशनमध्ये जाते की काय अशी सिच्युएशन झाली आहे. 1929ला काय झालं होतं, रिसोर्सेस इज अनलिमिटेड अँड वॉन्ट्स इज लिमिटेड. म्हणजे काय झालं होतं, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये मंदी आली होती. आणि मंदी कशामुळे आली होती, प्राइसेस इज डिक्लाइन, येस, अँड सप्लाय ऑफ गुड्स इज रायजेस. 1929ला एक डिप्लेशन आलं, डिप्रेशन, ग्रेट डिप्रेशन म्हणतो आपण त्याला. अँड दॅट ग्रेट डिप्रेशन स्टार्ट फ्रॉम वॉल स्ट्रीट. तसं ती खूप मोठी स्टोरी, एकच सांगे थोडक्यात की तिथं वॉल स्ट्रीटमध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली, जसं आपण बॉम्बे स्टॉकमध्ये करतो इन्व्हेस्टमेंट, तशी केली होती. आणि ती इन्व्हेस्टमेंट लोकांना रिटर्न मिळाली नाही. आणि मग त्यांची ती इन्व्हेस्टमेंट सगळी फेल गेली, बरोबर आहे. आणि मग ती फेल गेलेली रिटर्न भरून काय निघाली नाही. मग डिप्रेशनला सुरू झाली आणि मग सगळ्या वर्ल्ड वाईड ती स्प्रेड झाली. आणि मग सगळ्या इकॉनॉमीची परत स्टडी करायला सुरुवात केली की नाही, इकॉनॉमिक्स नॉट क्रिएट टू द प्रॉब्लेम्स ऑफ स्केअरसिटी. प्रॉब्लेम्स ओव्हर प्रोडक्शन सुद्धा क्रिएट होतात. व्हॉट आय टेल यू हिअर, that can be not the reason only where we telling that their limited resources never create problem, but also unlimited resource create problem. तुम्हाला असं कसं काय सर होऊ शकतं. समजा तुमच्या हातामध्ये बघा रिमोट आहे, किती तुम्ही चॅनल सर्फिंग करताना बरोबर भरपूर करत राहता. म्हणजे आज तुम्हाला प्रॉब्लेम असतो की तुम्ही समजा न्यूज बघायला सुरुवात केली, ॲडव्हर्टाईज आली, सिरियल बघायला सुरू करता, सिरियलला मग तिथे ॲडव्हर्टाईज आली, परत तुम्ही मूव्ही बघायला जाता, मूव्हीमध्ये ॲडव्हर्टाईज आली, परत डिस्कवरी बघायला जाता, डिस्कवरीमध्ये ॲडव्हर्टाईज आली, परत तुम्ही वेगळा चॅनल बघता. म्हणजे तुम्हाला हे करत असताना तुम्हाला आठवते का तुम्ही सुरुवात कुठनं केली होती. येस, मला तेच म्हणायचं आहे की जसे रिसोर्स वाढले तेवढे प्रॉब्लेम्स पण क्रिएट झाले. मग 1929ला परत एकदा इकॉनॉमिक्सला नव्यानं लिहिण्याची गरज पडली. क्लिअर. आणि मग रॅग्नर फ्रिश या इकॉनॉमिक्स सांगितलं की नाही, आपल्याला इकॉनॉमिक्सला पण आता सेपरेट करावं लागेल. आणि ते कसं करावं लागेल, स्टडी इन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तुम्हाला म्हणजे कसं सर की स्मॉल स्टडीचा, स्मॉल लोकांचा स्टडी करणं, स्मॉल मीन्स स्मॉल एरिया स्टडी, दॅट इज मायक्रो, and study about the large area, that is macro. I give the one example. Clear.
जर समजा तुम्ही ज्ञानदीप खेड मधल्या ज्ञानदीपचा स्टडी करणार आहात सगळ्या स्कूल सोडून, तर ज्ञानदीपचा स्टडी म्हणजे काय झाला मग मायक्रो. आणि सगळ्या खेड मधल्या कॉलेजचा स्टडी केलं तर काय होणार मॅक्रो. आर यू अंडरस्टँड. खेड तालुक्यातल्या. पण तेच कंपॅरिझन समजा तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याला कंपेअर केलं, म्हणजे रत्नागिरी जिल्हा म्हणलं परत काय झाला मॅक्रो. रत्नागिरी अंडर रत्नागिरी जिल्हा, अंडर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट schools colleges, that is macro study. And when study in only खेड तालुका, that is again micro. अजून ती स्टडी वाढवली तुम्ही की समजा रत्नागिरी डिस्ट्रिक्टची फक्त स्टडी करायची, कोणाला कम्पेअर करून महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्ट बरोबर, तर ती स्टडी काय झाली मग रत्नागिरी डिस्ट्रिक्ट स्टडी that colleges is micro and Maharashtra states colleges is a yes macro economics. आता समजा हे जर नॅशनल लेवलवर तुम्ही कंपॅरिझन केलं कसं की समजा ओनली स्टडी इन महाराष्ट्र स्टेट स्कूल्स कॉलेजेस, ती काय स्टडी झाली मग मायक्रो. व्हेरी गुड. आणि ती जर कंपॅरेटिव्हली नॅशनल लेवलवर गेली तर इंडिया आपण म्हणतो त्याला आपण काय झालं मॅक्रो. वर्ल्ड लेवलला स्टडी केली तर म्हणजे कशी स्टडी इन ओनली इंडियन एज्युकेशन कॉलेजेस, ती मायक्रो. आणि वर्ल्ड म्हणजे जगामधले जेवढे नेशन्स आहेत त्यांची स्टडी म्हणजे काय मॅक्रो. आर यू अंडरस्टँड. क्लिअर. असं इकॉनॉमिक्सला सेपरेट करायचं काम कोणी केलं रॅग्नर फ्रिशनं. क्लिअर. आणि मग जेम केन्स इकॉनॉमिक्स ॲट द मोमेंट इज कम देअर. टू इकॉनॉमिक्स कॉन्ट्रीब्युशन नेवर फॉरगेट इन इकॉनॉमिक्स. वन इज अ अल्फ्रेड मार्शल and second one is a J.M. Keynes. Alfred Marshall focus on microeconomics theories and J.M. Keynes focus on macroeconomics theories. Clear. खूप मोठी थिअरी आहे तशी, आपण मी खूप शॉर्टमध्ये आपण बघायचं इथं प्रयत्न करतोय. क्लिअर. तर हे इकॉनॉमिक्स आहे. मी अजून टॉपिकला सुरुवात झाली नाही आपल्या, फक्त इंट्रोडक्शन आपण याच्या केल्यामध्ये केलं. मग आपण आजच्या टॉपिकमध्ये काय लर्न केलं की व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक्स. आय रिवाइज टू यू अगेन हिअर. आपण लर्न केलं की 9th स्टँडर्डमध्ये कोणतं इकॉनॉमिक्स बघितलं, 10th मध्ये कोणतं बघितलं, आणि आता आपण 11thला यावर्षी इकॉनॉमिक्सला स्टार्ट करतोय. तर रिव्ह्यू घेतला आपण की इकॉनॉमिक्स, व्हॉट इज इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स कधी आलं, की मग ते चाणक्य असतील, ॲडम स्मिथ असतील, राईट, देन लायोनेल रॉबिन्स, देन रॅग्नर फ्रिश, देन J.M. Keynes, क्लिअर, अल्फ्रेड मार्शल, दॅट ऑल इकॉनॉमिस्ट, हे सगळे इकॉनॉमिस्ट होते. या सगळ्यांनी काय केलं की इकॉनॉमिक्सला स्टेटस मिळवून द्यायचा प्रयत्न केला. कोणतं स्टेटस की याच्यामध्ये स्टडी कशाचा केला जातो आणि कशाचा करायला पाहिजे. आज तर इकॉनॉमिक्स खूप वास्ट झालंय, बरोबर आहे. नाउ डेज इज द इकॉनॉमिक्स इज व्हेरी वास्ट. देर आर द एनलार्ज की सोशल सायन्स आपण त्याला म्हणतो. आपले खूप सारे प्रॉब्लेम ज्याला असतील अनलिमिटेड, आज सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम तो आहेच की लिमिटेड सोर्सेस आहेत, बट दॅट नेवर क्रिएट ओनली वन क्वेश्चन, व्हॉट इज दॅट लिमिटेड सोर्सेस. मे ऑल्सो अदर क्वेश्चन्स कॅन बी क्रिएट देअर प्रॉब्लेम. फक्त लिमिटेड सोर्सेस हाच प्रॉब्लेम क्रिएट होतात असं नाही, अनलिमिटेड सोर्सेस सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. क्लिअर. ओके. आय होप यू लिटल बिट अंडरस्टँड फ्रॉम टुडेज टॉपिक. आपल्याला अजून खूप सारे चॅप्टर 1 आपण स्टार्ट करण्याच्या ही इंट्रोडक्शन आपण बघितली, ह्याला आपण पार्ट 1 म्हणूया. आणि मग आता पुढच्या पार्टमध्ये आपण बघत चलूया हळूहळू की इकॉनॉमिक्समधले किती चॅप्टर्स आहेत, सिलेबस काय, आपण त्याच्याकडे अजून गेलो नाही. फक्त आज इकॉनॉमिक्सची जनरल एक ओळख करून घ्यायचा आपण इथं आजच्या लेक्चरमध्ये प्रयत्न केलेला आहे. क्लिअर. सो इन नेक्स्ट व्हिडिओ काय आता आपले ऑनलाईन लेक्चर पण असणार आहेत आणि काही व्हिडिओज पण मी तुम्हाला पाठवणार आहे. त्यावेळेस आपण पुढच्या लेक्चरला आपण नक्कीच जे ॲक्च्युअल टॉपिक आहेत आपण त्याच्यामध्ये फोकस करूया. तर मी घुमरे चंद्रसेन आज इथं आपलं थांबतोय आणि आपण आता पुढच्या नक्की व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.